सर काहीच नाही. ऍब्सोल्युटली काही नाही. नाही सर. घर सील करा. सर अजून एक गोष्ट आहे. अभय मिरजकरांचे आई वडील इथेच राहत होते, चारुगालाकडे. या घरात राहत होते? हो. म्हणजे तेही इन्व्हॉल्व आहे या प्रकरणात? नाही नाही सर, श्रद्धा मिरजकरांनी त्यांना इथे पाठवलं होतं. त्यांच्या घरी सगळ्यांचा जीवाला धोका होता म्हणून सेफ्टीसाठी म्हणून इथे पाठवलं होतं. म्हणजे श्रद्धा मिरजकरांनी ही मुद्दाम केलाय? नाही, चारुगाला ही अभय मिरजकरांची जुनी मैत्रीण आहे सर. सेफ्टीसाठी म्हणून त्यांना इथे शिफ्ट केलं होतं. म्हणजे ते हेच घर असणार. पण गेले 2-3 दिवस अभय मिरजकरांचे वडील त्यांच्या घरी आले होते. कुठल्या घरात? सर त्यांच्या राहत्या घरात, पार्ल्याच्या. हे सगळं तुला कसं माहित? कारण मिरजकरांचे सगळे अपडेट्स होत्या सर माझ्याकडे. सर पण जर त्यांचे वडील घरी आलेत तर त्यांची आई कुठे? म्हणजे मिरजकरांची आई चारुगाला सोबत आहे. कुमुद कुमुद काय? हॅलो किलवर, मी चारू बोलते. अभय मिरजकर, मी थेट मुद्द्यावरच येतो. चारुगालाशी तुमचा नेमका काय संबंध आहे? चारुगाला माझी मैत्रीण होती. कशा प्रकारची मैत्रीण होती समजू शकतो? इन व्हॉट कॅपॅसिटी? तुमची मैत्री किती वर्ष जुनी आहे? भेट कशी, केव्हा झाली? सगळं सांगा, महत्वाचं आहे. 10-12 वर्ष एकमेकांना ओळखतो. एक्झॅक्टली नाही सांगता येणार. नोकरीच्या निमित्ताने आमची ओळख झाली. माझा जॉब सुटला, पण मैत्री टिकली. आणि ती इतकी घट्ट होती की तुमचे आई वडील तिच्या घरी राहायला गेले. का? नाही, ते मी सुचवलं होतं. त्यांच्या जीवाला धोका होता, कुठेतरी सुरक्षित राहणं गरजेचं होतं म्हणून मी सुचवलं होतं. माचीसनं भाजेल म्हणून गॅस चेंबर मध्ये जायला सांगितलं. आम्हाला माहित नव्हतं ना त्यावेळेला. आम्हाला धमक्या येत होत्या. त्यांच्यावर हल्ला सुद्धा करण्याचा प्रयत्न केला होता एकदा. भोसलेला माहिती आहे सगळं. भोसलेला काय माहिती आहे ते मला नका सांगू. काय केलं त्या भोसलेने? काही केलंय? केसवर काम कारवाई केली आहे? इन्व्हेस्टिगेशन केलंय? नाही ना केलं. ही केस आता मी हँडल करतोय माझ्या पद्धतीनं. माझ्या सगळ्या प्रश्नांना उत्तर मिळालीच पाहिजे. मी सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाला अजूनही समाधानकारक उत्तर दिलेलं नाही तुम्ही. ही जी बाई एवढं मोठं ड्रग रॅकेट चालवते शहरात, लोकांचा जीव घेत सुटली आहे, त्या अट्टल गुन्हेगार बाईशी तुमचा नेमका संबंध काय ते सांगा. माझा काय संबंध आहे मी मगाशीच सांगितलंय. यात तुमचा किती हात आहे ते मला सांग. तुम्हाला काय म्हणायचंय? आम्ही यात इन्व्हॉल्व आहोत. असू शकता. काय बोलताय तुम्ही? आवाज चढवू नका. तुम्ही एसीपीशी बोलताय. अहो पण चुकीचे आरोप करताय तुम्ही आमच्यावर. आरोप नाही, मी अजून आरोप केलाच नाही कुठला. आताच अभय मिरजकरांनी सांगितलं की त्यांनी चारुगालाकडून पैसे घेतले. का घेतले? आणि थोडके नाही, 30 लाख रुपये घेतले. ते पैसे त्या बाईकडे कुठून आले असा साधा प्रश्नही आला नाही तुमच्या मनात? कारण मी नमदाडे, चारुगालाच्या आईचं काही कळलं का? नाही सर, तिच्या घरी काहीच नाही सापडलंय. अच्छा. आहे ना, मला ना ती बाई तेव्हाच झोलाड वाटली होती जेव्हा तिचं इंटरोगेशन मी केलं होतं. तेव्हा ना तिच्या डोळ्यात बघून कळत होतं काहीतरी मॅटर आहे. तिने मला सांगितलं होतं तिची आई आजारी असते. सर ते अभय मिरजकरांची आई पण तिच्याकडेच होती, ती नाहीये ना? अभय मिरजकरची आहे ना, त्या आयांनी ना डोक्याला शॉर्ट झालंय हे सगळं, माहिती का? आता आई कळत नाहीये. पण हे बघ, आई सापडायला पाहिजे.
सर कोणाची, म्हणजे चारुगालाची की अभय मिरजकरांची? दोन्ही आया शोधाव्याच लागणार आपल्याला. मिरजकरांची आई शोधायची आहे म्हणून शोधायची आहे, आणि चारुगालाची आई ही आपल्याला लीड देणार आहे म्हणून शोधायची आहे. बरोबर की नाही? हो सर. पण मला एक गोष्ट कळत नाही का, म्हणजे ही चारुगाला जॉलाड आहे, तिची आई बेड रिडन होती. त्या आईला अशी बेड रिडन घेऊन कशी पळाली ती? म्हणजे काय, कसं काय नाही, या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये ना चौधरी मॅडमला जाम मिस करतोय. मॅडम असते ना तर ही केस अशी लगेच नाकाबंदी करून टाकली असती चारही बाजूला. पण नाकाबंदी आता सुद्धा केली आपण, आणि चारुगालाची लुकआउट नोटीस सुद्धा काढली आहे. त्यांनी काय होणार आहे? चारुगालाची लुकआउट नोटीस काढावीच लागणार होती. तिच्या आईची काढली आहे का? नाही ना, ते गरजेचं आहे. लीड कोण देणार आहे? आई देणार आहे. हे सगळं करायचं सोडून आपला मोर बसलाय चोच रंगवत. ऐक ना. हा सर. त्या चारुगालाच्या आईचा फोटो मिळव. सर तो कुठून मिळेल? तिने कसं मॅनेज केलं मी नाही लक्ष दिलं, कारण मी प्रत्येक वेळेस इंटरेस्ट पे केलाय. ही बाई एवढं मोठं ड्रग रॅकेट चालवते, माझ्या साऊला किडनॅप करण्यामध्ये या बाईचा हात आहे मला कळलं जरी असतं ना, तर तिच्याशी मी कुठलाही व्यवहार केला असता का? हे बघा, मी पहिल्यांदा तिच्याकडनं पैसे घेतले कारण मी पर्सनल प्रॉब्लेम मध्ये अडकलो होतो. त्यासाठी मी तिच्याकडनं ते पैसे घेतले, आणि दुसऱ्यांदा मी 10 लाख रुपये तिच्याकडनं घेतले कारण किलवरच्या माणसाने मला सांगितलं होतं 10 लाख रुपये द्या आणि तुमच्या मुलीला घेऊन जा म्हणून. हे सगळं तुम्हीच रचलेलं नाटक नाही कशावरून? अशा खूप केसेस बघितल्यात आम्ही. स्वतः सगळं करायचं आणि नंतर बनाव करायचा की आम्ही काहीच केलेलं नाही. सख्या आईनं स्वतःच्या मुलीला मारल्याची केस घडली आता 4 वर्षांपूर्वी. काय हो मॅडम, तुम्ही त्या विद्या गोळे म्हणजे त्या ताईच्या गँगमध्ये सामील होतात. तुम्ही त्यांच्यासाठी ड्रग डील सुद्धा केलं की नाही? बघा ते मी माझ्या मुलीसाठी मला करावं लागलं असं म्हणाला होता तुम्ही, बरोबर ना? तुम्ही एका ड्रग डील मध्ये सामील होतात आणि तुम्ही त्या चारुगालाकडनं पैसे घेतले आहेत. या 2 गुन्ह्यांखाली मी तुम्हाला अटक करू शकतो, आणि मी तसं करू नये याचं मला पटेल असं एकतरी कारण द्या. कारण आमची मुलगी 3 महिने गायब आहे, आणि मुलीचा वापर करून पैसे कमावणारी नीच माणसं नाही होतात, आणि हे सत्य आहे. तुम्ही खूप मोठे अधिकारी आहात माहितीये मला. आम्हाला कधीही अटक करू शकता तुम्ही, पण त्याआधी आमच्या मुलीला शोधा. ते जमत नाहीये ना तुम्हाला, म्हणून आरोप करताय आमच्यावर. आधी स्वतःची कर्तव्य पार पाडा आणि मग आमचे वाभाडे काढा. आणि मुळात आता कळलंय ना गुन्हेगार कोण आहे. मग आधी त्याला शोधा ना, इथे कशाला वेळ घालवताय? कसा मिळवू म्हणजे काय मला ना तुझे प्रश्नच कळत नाहीत. पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, सरकारी किती डॉक्युमेंट सांगू मी तुला? पोलिसांनी ठरवलं ना तर पाताळातून सुद्धा माणसाला शोधून काढू शकतात ना. कुठल्या बेसिसवर? सरकारी डॉक्युमेंट्सच्या बेसिसवर, बरोबर ना? प्रत्येक गोष्ट शिकवावी लागते जमदाडे. अजून पण नाही सर, मी करते. इकडे हा सर. झोप जरा 2 तास मग जा. सर नका मस्करी करू, मी खरंच शोधते. मस्करी नाही करत आहे मी. आरशात डोळे बघ स्वतःचे. झोप झाली नाहीये, चक्कर येऊन पडशील कुठेतरी. पोलीस असलो तरी आपण माणसं आहोत. बॉडी आहे आपली, मशीन नाही आहे. हा, आराम कर मग काम कर. जा झोप. सर खरं बोलताय? मग तिच्या आला मी झोपतो. मी पडते थोडा वेळ. सर पण मग तुम्ही कुठे झोपाल? आपलं काय आहे, हे विश्वची माझे घर. बरं, झोपेतून उठल्या उठल्या पहिलं काम काय करशील? फोटो शोधून काढेन सर. करेक्ट. आतमध्ये एक चहा पाठव. 2 हा 2 पाठव. 2. आलीस का तू? सर झोपच नाही लागत आहे. ही केस सॉल्व्ह झाल्याशिवाय ना डोकं काय शांत नाही होणार खरंच. सर ते चारुगालाच्या आईचा फोटो सापडलाय. बहुतेक जुना आहे, यंग दिसतायत ह्यात. सर्क्युलेट कर. त्या अभय मिरजकरच्या आईचा फोटो. हा सर, कालच मागवलाय. सर्क्युलेट कर. सर सर
ना का हसताय तुम्ही? मोराचा बघ कसा चोर झालाय, कसं झाला तो बघितलं का? ठीक आहे, मला आता जावं लागेल त्यांना फोटो दाखवायला. तर काय चाललंय? शिरेकर सांग तुझ्या नवऱ्याला. सर प्रोटोकॉल आहे. लय मोठा प्रोटोकॉल पाळणारी तू. माझे कधी नाही पाळले प्रोटोकॉल. सर तुम्ही शेवटी सिनियर मीच आहे, तुझा माहिती आहे ना? तर तू ह्या मोराला रिपोर्टिंग, तू ह्या सिनियरला कर, मी आपल्या खऱ्या सिनियरला रिपोर्टिंग करतो. एक लक्षात घे, हा आहे चोर आणि आपल्या सिनियर आहे थोर. येस सर. चल. 1 2 3 4 5 6 7. मॅडम तुम्ही कंटिन्यू करा. आले. बाबा तुम्ही इथे काय करताय? बाबा प्लीज झोपा, रात्रभर जाग्यात त्रास होईल तुम्हाला. अजून काय त्रास व्हायचं बाकी, काय वाईट व्हायचं बाकी आहे? कुमुद कुठे आहे रे? तीन चार महिने झाले मी माझ्या नातीचा चेहरा नाही रे पाहिला अजून, आणि आता कुमुद गायब. कुमुद चारूला नेहमी म्हणायची तू चांगली मुलगी आहेस, तू माझ्या मुलीसारखी आहेस. आम्हाला वाटलं ती चांगली मुलगी आहे, पण तिने इतकं भयानक प्रकरण केले, विश्वासच नाही बसत आहे. नाही ती ती आम्हाला मारायला निघाली होती. अरे मग तिच्या घरी होतो तेव्हा का नाही आम्हाला मारले तिने? बाबा तुम्हाला काही केलं असतं तिच्यावर संशय आला असता. तिला तिची इन्व्हॉल्वमेंट दाखवायची नव्हती ना. ते तेव्हा कदाचित म्हणूनच आम्ही तिच्या घरी असून सुद्धा जिवंत राहिलो. चारुगाला किलवर आहे आणि एवढं मोठं ड्रग कार्टल चालवू शकते ती. ते जेलेचं तरी असं म्हणणं आहे मॅडम. पण तो खोटं बोलत नसेल कशावर? पॉसिबल नाही मॅडम. कारण काय ना, दोन गोष्टी आहेत. एक तर चारुगाला त्या दिवसानंतर फरार आहे, आणि नुसती एकटी फरार नाहीये, मिरजकरांच्या आईला घेऊन फरार. आता हा योगायोग नसू शकतो ना. त्या मिरजकरांचे आई वडील तिच्याकडे नाही का? नाही नाही, आता वडील आलेच, परत आई आहे. विजय, आपण ना एवढ्या कॉम्प्लिकेटेड आणि किचकट केसेस बघतो. दरवेळी आपल्याला असं वाटतं की एवढी भयंकर केस कुठलीच नसेल, पण पुन्हा नव्याने काहीतरी येतच ना समोर. मला तर काही सुधरतच नाही मॅडम. लोक बधीर झालंय. 3 दिवस झाले, फक्त 2 तास झोपलोय मी. नाही नाही विजय, आता असं करू नकोस. कळलंय ना तुला? मग आकाश पाताळ ऐक, तुझी सगळी माणसं, सगळे रिसोर्सेस कामाला लाव. आणि मला तुला डिस्करेज नाही करायचं, पण दरवेळी ओव्हर कॉन्फिडन्समुळे तू हातातोंडाशी आलेला घास खालवतोस. यावेळी ती चूक करू नकोस विजय, प्लीज. अरे कुमुद स्वतःच्या पायाने तिच्या घरी गेली होती रे. चूक आमची झाली बाबा, तुम्हाला तिथे पाठवलं. कुमुदचं काय केलं असेल रे तिने? काही नाही, काहीही केलं नाही. तुम्ही शांत व्हा, मी पाणी आणतो. नको नको. बाबा आपण निगेटिव्ह विचार करायचा नाही. आईला काही होणार नाहीये. कुमुदला शोधायला हवं. ती चारू सगळ्यांना मारत सुटली आहे रे. बाबा पोलीस शोधतायत ना. तुम्ही शांत हो. मग पुढची स्टेप काय तुझी? ते जेलेकडून सावनीला जिथे ठेवलं होतं तिथला पत्ता मिळाला, तिथे धाड टाकायची. अरे मग तू वाट कसली बघतोस? जा ना. मॅडम पण मला माहिती तिथे नसणार आहे सावनी. त्यात परत 2 गोष्टी इन्व्हॉल्व आहेत मॅडम. एक तर जेलीने स्वतः सांगितलं की आता तुम्ही तिथे त्या लोकेशनला गेला तर सावनी तिथे असेलच असं नाही.
आणि दुसरी गोष्ट आपल्याला माहितीच आहे की या लोकांचा पॅटर्न असतो. हे लोक थोडीच आता सावनील तिथे ठेवणार, कुठल्या कुठे हलवलं असेल तिला. पण मॅडम मी जाणार, बघू ना, काहीतरी गेल्यावर काहीतरी मिळणार. गेल्याने होते आहे रे, आधी गेल्याची पाहिजे. हा पॅटर्न वगैरे सगळं ठीक आहे विजय, पण मोटिव्ह काय आहे? म्हणजे सावनी जसं खेळणं का करून ठेवलंय? तिला जिवंत ठेवून तिचे इतके हाल का करतायत? ते मिरजकरांना का घाबरवतात? नाही, ह्या सगळ्याचं मग मोटिव्ह कळत नाहीये मला. या सगळ्या प्रश्नांची उत्तर ती झेलेनी सांगितलेली जागाच देईल मॅडम. आपण सावनीच्या खूप जवळ पोचतो विजय. फ्रस्ट्रेट होऊन, घाबरून किंवा शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी सावनीला काही करायच्या आत आपल्याला तिथे पोचलं पाहिजे. आणि विजय, मला खात्री आहे जमेल तुला विजय. डोकं शांत ठेव, सगळ्या शक्यतांचा विचार कर. मला खात्री आहे तुला नक्की जमेल. तुम्ही म्हणताय मॅडम तर जमवावं लागेल. बघायचं नाही, तोडा. चला सुरू करा. येस सर. प्रत्येक गोष्ट झाडून चेक करा. इथली प्रत्येक गोष्ट मला फॉरेन्सिकला पाठवायची आहे. सर काय सांगाल या कारवाईबद्दल? सर, किलवर गँगचं इतकं मोठं कनेक्शन पोलिसांच्या हाती नेमकं कसं काय लागलं? सर पकडल्या माणसाचं नाव सांगू शकाल? सांगा ना सर. हो 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 हो, एक मिनिट, तुम्ही बोलू द्याल तर सांगेन ना. सगळ्या प्रश्नांना उत्तर देतो, काळजी करू नका. बोला ना सर, बोला ना, बोला सर. प्लीज डिटेल्स द्या. सर बोला, प्लीज उत्तर द्या. हो हो, बघा, नेहमीप्रमाणे माझ्या नेतृत्वाखाली आमच्या डिपार्टमेंटनं अत्यंत धाडसी कारवाई करून किलवर गँगच्या एका अत्यंत महत्वाच्या माणसाला, राघोबा झेलेला, आय रिपीट, राघोबा झेलेला वांगणीच्या बाबाच्या आश्रमातून अटक करण्यात आली. सर म्हणजे वांगणीच्या बाबांचा सुद्धा याच्यात काही सहभाग आहे असं म्हणता येईल का? तो मुद्दा मला वाटतं इथे महत्वाचा नाहीये. सर पण राघोबा झेले नेमका तिथेच कसा सापडला? हो, आता बघा, कुठलंही धार्मिक स्थळ म्हटलं, कुठलाही आश्रम म्हटलं तर ते पवित्र असतं. त्याची एक पवित्रता असते, लोकांच्या भावना त्याच्याशी जोडल्या गेलेल्या असतात. त्यामुळे काय होतं की अशा स्थळांवर पोलीस कारवाई होणं किंवा छापे पडणं हे जवळपास अशक्यच असतं. आणि याचाच फायदा घेऊन ते गुन्हेगार तिथे लपतात. असाच तो राघोबा झेले तिथे लपलेला असतो. पण आता या प्रकरणात बाबांचा सहभाग आहे असा स्टेटमेंट आपण करायला नको. म्हणजे बघा, मुद्दा काय आहे की माझ्या इंटेलिजन्स टीमला माहिती मिळाली की राघोबा झेले तिथे लपलाय आणि मी अत्यंत साहसी कारवाई करून माझ्या जीवाचीही पर्वा न करता त्याला तिथून पकडलं. आता कारवाईत त्याच्या काही माणसांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला, कोयत्याने वार केले, पण मी त्यातून कसा बसा बचावलो. नाहीतर आता मी तुमच्यासमोर इथे जिवंत उभा नसतो. पण शेवटच्या श्वासापर्यंत लोकांचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे त्यात आमचा जीव गेला काय आम्हाला पर्वा नाही. सर, सर हे बघा. ब्लड पार्टिकल्स, म्हणजे कदाचित या साखळीने कोणाला तरी बांधले असू शकतं. ओके, ऐक, हे सगळे एव्हिडन्स आत्ताच्या आता फॉरेन्सिकला पाठव.
आणि फॉरेन्सिकला सांग की इन्स्पेक्टर भोसलेंनी सांगितलंय या साखळीचा रिपोर्ट मला लवकरात लवकर पाहिजे. आय रिपीट, लवकरात लवकर. येस सर. चल जाधव, चल फोटो काढून घे. कोपऱ्याचा फोटो काढायचा. सावनी बाळा, कुठे आहेस तू?